एकीकडे सरकार दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबवत असल्याचा दावा करीत असताना दुसरीकडे मात्र त्यांनाच त्यांच्या हक्काच्या निधीसाठी अक्षरशः रस्त्यावर उतरावं लागतंय। नांदेडमध्ये आज दिव्यांगांसाठी खासदार अशोक चव्हाण यांच्या घरासमोर भीक मागू आंदोलन करीत मोर्चा काढला। काय आहे नेमकं संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। नांदेडमध्ये दिव्यांग बांधवांनी आपल्या न्याय हक्कांसाठी एक अनोखं आणि लक्षवेधी आंदोलन केलंय। गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांकरिता असलेला आमदार आणि खासदार निधी खर्च न झाल्याने त्यांना सरकारच्या विविध योजनांपासून वंचित राहावं लागत आहे। या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याकरिता नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी थेट खासदार अशोक चव्हाण यांच्या घरावर मोर्चा काढलाय। आपल्या हक्काचा निधी मिळावा याकरिता त्यांनी भीक मागू आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। दिव्यांगांच्या राखीव निधीचा विनियोग न झाल्याने त्यांना व्हीलचेअर, कृत्रिम अवयव, शैक्षणिक सुविधा अशा अनेक मूलभूत गरजांपासून वंचित राहावं लागत आहे। दिव्यांग संघटनाचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी यावर बोलताना आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ते म्हणालेत की आमचा हक्काचा निधी असूनही तो आम्हाला मिळत नाहीये, यामुळे आमचं जीवनमान अधिक कठीण झालं आहे। सरकारने त्वरित याकडे लक्ष देऊन आमचा राखीव खासदार आमदार निधी तातडीने खर्च करावा, अन्यथा आमचं आंदोलन आणखी तीव्र होईल। दिव्यांगांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता नांदेडमधील राजकारण तापलं आहे। त्यांच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज खरं म्हणजे सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातील आमदार खासदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं। भीक मागू आंदोलन याचं कारण म्हणजे MP लॅड्स मधला दिव्यांगांचा राखीव जो निधी आहे दरवर्षीचा 30 लाख रुपये हे खासदार महोदयांनी दरवर्षी खर्च करणं बंधनकारक आहे। तसेच नियोजन विभागाचा शासन निर्णय आहे 2016 आणि 2023 यानुसार आमदार महोदयांनी त्यांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा राखीव 30 लाख रुपये हा त्या वर्षी खर्च करणं बंधनकारक आहे। परंतु नांदेड जिल्ह्यातल्या आमदार खासदारांनी हा निधी खर्च नाही केला, त्यामुळे आज नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातल्या सर्व सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज खासदार आणि आमदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून भीक मागू आंदोलन करण्यात आले। त्याची तत्पूर्वी आम्ही सुरुवात हे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढला। याचं कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री असताना तसेच विद्यमान आमदार त्यावेळेस त्यांनी असताना, कारण हा निधी जो आहे हा निधी आजपर्यंत अखर्चित आहे। दुर्दैव एवढं कळलं की माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेबांना जिल्हा नियोजन विभागाचं पत्र अद्याप प्राप्त झालं नाही असं आम्हाला कळलं। खेदाची बाब वाटली। माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वाक्षरीने ते पत्र होतं। जानेवारी 2025 मध्ये सुद्धा एक पत्र दिलं, म्हणजे वारंवार पत्रव्यवहार करूनही दिव्यांगाचा राखीव निधी हा खर्च नाही झाला। आज माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांसोबत आता शिष्टमंडळासोबत बैठक झाली। अशोकराव चव्हाण साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी प्रथम भोकर विधानसभा मतदारसंघावर प्राधान्य देईल। भोकर विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांगांना जो काही निधी खर्च करायचा आहे, आमदार निधी असेल, खासदार निधी, हा आम्ही खर्च करेल म्हणून त्यांनी आश्वासन दिलं। त्यांनी जसं आश्वासन दिलं मार्च पूर्वी हे खर्च व्हायला पाहिजे, तसं तर आम्ही आज 15 जून 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत आम्ही प्रत्येक आमदार खासदारांच्या घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढून भीक मागू आंदोलनासह विविध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे। तसेच हा निधी जर खर्चच नाही झाला तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एकाही विद्यमान पक्षाचे असतील किंवा विरोधी पक्षातले असतील, आम्ही कुठल्याही माजी मंत्री असेल किंवा विद्यमान मंत्री असेल, मुख्यमंत्र्यांसह प्रधानमंत्री असेल, केंद्राचे कुठले असेल, आम्ही त्यांना इथे कुठले सभा वगैरे होऊ देणार नाही। आम्ही त्यांच्या सभा सगळं उधळून लावू। आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचा निषेध करून आम्ही त्यांना इथं कुठली सभा होऊ देणार नाही। दिव्यांगांच्या या भीक मागू आंदोलनाने नांदेडमध्ये एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे। लोकप्रतिनिधींनी दिव्यांगांच्या हक्कांच्या निधीकडे दुर्लक्ष करणं कितपत योग्य आहे? आता खासदार अशोक चव्हाण आणि शासनाच्या वतीने यावर काय पावले उचललं जातं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।